हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे स्ट्रॉबेरी केक। ठीक आहे, तो पण थोडासा कस्टमाइज आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। इथे मी घेतला आहे स्पॉन्ज, व्हॅनिला स्पॉन्ज घेतलेला आहे। ठीक आहे, आणि इथं मी बटर पेपरचा यूज केलेला आहे। त्याच्यामुळे काय होतं, आपला जो केकचा टीन असतो ना, तो जास्त खराब होत नाही। तर त्याच्यानंतर हा एक बेक झाल्यानंतर त्याच्यामध्ये नंतर अजून बटर पेपर टाकून अजून तुम्ही केक बेक करू शकता। ठीक आहे, त्याच टीनमध्ये विदाउट वॉश करता। ठीक आहे, तर 2-3 वेळा आपण त्याच्यामध्ये डेली जर ऑर्डर घेत असेल, कंटिन्यू ऑर्डर्स असतील तर कधीतरीच ऑर्डर येत असेल तर फक्त तेल टाकायचं आणि आपला प्रीमिक्सचा जो बॅटर आहे तो रेडी करून टाकायचं किंवा स्क्रॅचपासून जो बनवतो तो टाकायचा। ठीक आहे, तर इथे मी घेतलेला आहे शुगर सिरप, आणि शुगर सिरपमध्ये जो स्ट्रॉबेरीचा क्रश असतो ना तो मिक्स केलेला आहे। त्याच्यामुळे त्याचा थोडासा कलर असा पिंक आलेला आहे, आणि मी क्रीममध्येच क्रश मिक्स करते, एक्स्ट्रा लेअर नाही देत, कारण काय होतं क्रशमुळे थोडासा स्लिप होण्याची शक्यता असतो कोणता वरचा केकचा लेअर। ठीक आहे, तर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित पहा। ठीक आहे, आणि जर तुमच्याकडे व्हॉट्सअप बिझनेस ॲप असेल, बिझनेस ॲप, ठीक आहे, व्हॉट्सअपचाच बिझनेस ॲप असेल तर त्याच्या सेटिंगमध्ये जायचं, आणि त्याच्या सेटिंगमध्ये गेल्याच्यानंतर कॅटलॉग म्हणून एक हे असतं, कॅटलॉग म्हणून असतं, त्याच्यावर क्लिक करायचं, ऑप्शन असतो त्याच्यावरती तो कॅटलॉगचा, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपला मेनू ॲड करायचं। त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन येतो मेनूचा नाव टाकायचं। ठीक आहे, आयटम नेम टाकायचं, प्राईस टाकायची, डिस्क्रिप्शन टाकायचं, फोटो आपल्याला ॲड करायचं, पण त्याच्यामध्ये एक ऑप्शन दिला जातो। ठीक आहे, आणि त्याची डिटेल्स, तर तुम्ही त्याच्यामध्ये काय काय यूज करता वगैरे वगैरे, काय जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही एक एक मेनू त्याच्यामध्ये ॲड करत गेलं तरी चालते। ठीक आहे, आणि नंतर तेच काय करायचं, व्हॉट्सअपला शेअर करायचं, तुमच्या स्टेटसला ठेवायचं। जे तुमचे कस्टमर्स असतील, जर तुमचे कोण जवळचे आजूबाजूचे लोक सोसायटी असतील, सोसायटीमधले किंवा जे फ्रेंड सर्कलमध्ये असतील त्यांना शेअर करायचं। जे तुम्ही स्वतः बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं। ठीक आहे, आणि सेम तसंच बनवून द्यायचा प्रयत्न करायचा, किंवा जर तुम्ही गुगलवरून काही इमेज डाउनलोड करून घेतल्या त्याच्यामध्ये ॲड केलं तर कधी कधी काय होतं, त्या पण लोकांना आवडतात, मग ते तसंच बनवून मागतात। मग सेम ॲज इट इज तसंच बनवून देण्याचा प्रयत्न करायचा। ठीक आहे, तर मी तसंच मी स्टार्टिंगला तीच लिंक तयार केली होती। मग काय होतं, त्याच्यानंतर जे कस्टमर असतात त्यांनी ते लिंक ओपन करून पाहिली की त्याच्यामध्ये तुमचा मेनू त्यांना दिसतो। मग त्याच्यातून त्यांना जे आवडेल ते प्राईस, त्याचं वेट आणि डिझाईन वगैरे सर्व त्याच्यामध्ये असतं। त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा त्यांना काय सांगायची गरज पडत नाही, आणि त्यांनी ज्यावेळेस चॉईस करणार त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचा मेसेज व्हॉट्सअपला येऊन जातो। फक्त त्याला काय लागतं, आपला बिझनेस व्हॉट्सअप लागतो। ठीक आहे, तर ज्यांच्याकडे आहे, कदाचित क्वचित लोकांना माहीत नसतं, कारण मी ते स्टार्टिंग केलं होतं लॉकडाऊनमध्ये, तर त्याच्यामध्ये 4 वर्ष झाली, आणि अजून पण जे जे कस्टमर रेग्युलरचे आहेत त्यांच्याकडे ती लिंक ओपन असते। म्हणजे लिंक ओपन केली, त्यांना केक कुठला पाहिजे असेल ते चॉईस करतात, आणि मला मग मेसेज येतो त्याचा ॲड टू कार्ट म्हणून। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही करू शकता। ठीक आहे, तर आपला अशा प्रकारे इथं केक झाला आहे रेडी। स्ट्रॉबेरी केक आहे, सिम्पल डिझाईन आहे, फक्त थोडासा लुक चेंज होत आहे इथं, कारण कस्टमरला पहिला मी एक फोटो पाठवला होता, त्यांनी तो चॉईस केला होता। एक अर्ध्या तासामध्ये हा केक मी त्यांना रेडी करून दिला होता, आणि मी व्हिप क्रीम घेतली आहे, त्याच्यामध्ये पिंक कलर थोडासा मिक्स करायचा। मी जेल कलरचा यूज केलेला आहे, तुम्ही नॉर्मल लिक्विडी कलर यूज केला तरी चालेल, फक्त तो जास्त टाकायला लागतो, आणि त्याच्यामुळे काय होतं तर क्रीम मेल्ट होते लवकर, त्याच्यामुळे फास्ट काम करायचं असतं। आणि बेकर विलाचे जे कलर असतात ना ते पण छान असतात।
ठीक आहे. तर बेकर विलाचे जे कलर असतात ना ते पण क्वालिटी वाईज छान असतात आणि टेक्स्चर पण त्याचं छान येतं. म्हणजे त्या कलरने पण आपली क्रीम मेल्ट होत नाही. ठीक आहे. एकदम लिक्विडी नसतं, तसं थिकनेस असतो, जेल कलरसारखाच असतो, बट थोडासा थिकनेस कमी होतो. ठीक आहे. तर इथे मी खाली बॉर्डर करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपला हा केक झाला आहे रेडी. तर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. आणि अशा प्रकारे आपला हा केक झाला आहे तर रेडी. त्याच्यावरती थोडेसे पिस्ताचे कटिंग होते म्हणून 1-2 पिस्ता कट करून टाकलेले आहेत. नॉर्मल हा रसमलाई केकवरती यूज होतो किंवा रोज फालुदा. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग.